नागरिकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे आणि माझ्याकडे तक्रारी केल्या होत्या। अनेक त्या ठिकाणी आंदोलनं त्या परिसरातील नागरिक करतात आणि त्याचबरोबर गायमुखपासून फाउंटन हॉटेलपर्यंत सुद्धा तो रस्ता अपुरा असल्याकारणानं त्या ठिकाणी सुद्धा फार मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते। अशा परिस्थितीमध्ये आज एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यावेळी असा निर्णय झाला की ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील 9000 मीटरची वन खात्याची जमीन आहे आणि मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील 19,000 मीटरची जमीन ही ताबडतोब मीरा भाईंदर महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिकेला हस्तांतरित करण्याची प्रक्रिया चालू करण्याचे निर्देश एकनाथ शिंदे साहेबांनी वन खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले आणि त्यावर नोडल ऑफिसर म्हणून जिल्हाधिकारी ठाणे यांची नियुक्ती करण्यात आली, जेणेकरून लवकरात लवकर ते जमीन हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्वसामान्य त्या परिसरातील नागरिकांना दिलासा मिळेल आणि जो वाहतूक कोंडी जी होते ती वाहतूक कोंडीतून त्यांची मुक्तता होईल। त्याचबरोबर आदरणीय नितीनजी गडकरी यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून देशामध्ये 10 ठिकाणी एक नवीन टोल प्रणाली अंमलात आणलेली आहे। त्यामध्ये गाडी कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या टोल नाक्यावर थांबवावी लागत नाही। टोल नाक्याचं शेड किंवा त्या ठिकाणी टोलचे कर्मचारी नसतात, फक्त एक व्हिडिओ कॅमेरा त्या ठिकाणी असतो आणि त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून जो HSRPची गाडी त्या रस्त्यावरून गेली की त्या गाडीच्या नंबर प्लेटचा जो डाटा आमच्याकडे उपलब्ध असतो RTOकडे, त्या माध्यमातून गाडी पास झाली की त्या ठिकाणी टोलचे जे पैसे आहेत त्या मालकाच्या अकाउंटमधनं परस्पर वजा होतात। अशा पद्धतीची टोल प्रणाली ही आनंदनगर टोल नाका आणि दहिसर टोल नाक्यामध्ये लावण्याच्या संदर्भात सूचना करण्यात आली। सुरुवातीच्या स्तरावर म्हणजे 4 जे लेन आहे त्याऐवजी 2 लेनवर ती नवीन कार्यप्रणाली आणि जुनी कार्यप्रणाली 2 लेनवर अशा पद्धतीनं ताबडतोब अंमलबजावणी करण्याच्या सूचना एकनाथ शिंदे साहेबांनी MSRDCच्या आणि टोल नाक्याच्या सगळ्या प्रतिनिधींना केल्यामुळे दहिसर टोल नाका आणि त्याचबरोबर आनंदनगर टोल नाका हा वाहतूक कोंडीतून मुक्त होईल अशा प्रकारच्या सूचना MSRDCच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या असल्यामुळे हे दोन्ही टोल नाके वाहतूक कोंडी मुक्त होईल अशी आम्हाला आशा आहे। ही यंत्रणा जी आहे ती राज्यभरात इतरही ठिकाणी बसवण्यात नाही, बघा सुरुवातीच्या म्हणजे आज असा निर्णय झाला की सुरुवातीला 2 टोल नाक्यावर अशा पद्धतीची यंत्रणा कार्यान्वित करू। त्याचा सक्सेस रेट काय आहे हे बघूनच मग पुढे राज्यातील इतर टोल नाक्यावर ही प्रणाली आणण्यात येईल। हिंगणा बस डेपोची मी पाहणी केली, गणेशपेठ डेपोची सुद्धा पाहणी केली। पाहणी अंती काही ठिकाणी मला चुका आढळल्या, त्या चुकावर ताबडतोब आमच्या जे डेपोचे इंचार्ज आहेत त्यांना कार्यवाही करण्याच्या सूचना मी केलेल्या आहे। हिंगणा डेपोची पाहणी केली असता असं मला निदर्शनास आलं की गेल्या आठवड्यामध्ये शेजारील एका खाजगी व्यक्तीनं हिंगणा डेपोच्या जागेमध्ये अतिक्रमण केले होतं। रात्रीतून त्यांनी ती भिंत बांधून घेतली होती आणि त्यामुळे शासकीय जागेवर त्यांनी अतिक्रमण केलं होतं। मी स्वतः त्या ठिकाणी गेलो आणि ते अतिक्रमण जे आहे ते काढायला सांगितलं, ताबडतोब त्याचा सर्वे करायला सांगितलं आणि आमची जागा आमच्या ताब्यात आणि जर खाजगी मालकाची जागा असेल तर त्यांना द्यायला आमची काहीच हरकत नाही, परंतु शेवटी SD महामंडळाच्या जागेवर जर कोणी अतिक्रमण करत असेल आणि पोलीस जर त्यांना साथ देत असेल तर अशा प्रकारे मला मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करावं लागेल असे मी तिथल्या ACPने सांगितलं, परंतु त्यांनी ताबडतोब सहकार्य करून जे अतिक्रमण केलेलं होतं ते काढून टाकल्यामुळे तो वाद आता मिटलेला आहे। परंतु शेवटी भविष्यामध्ये सुद्धा SD महामंडळाच्या जागेवर असं जर कोणी खाजगी व्यक्ती अतिक्रमण करत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल। नाही, आम्ही स्वागतच त्यांचं करतो। खरं तर त्यांनी सोमवारपासूनच अधिवेशनाला येणं अपेक्षित होतं, परंतु मुंबईला राहून फक्त आता अधिवेशनामध्ये असं घडतंय तसं घडतंय, हे घाबरले ते घाबरले अशा वावड्या उठवण्याच्या ऐवजी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जर त्यांनी सोमवारपासूनच होणाऱ्या अधिवेशनामध्ये, कारण खरं तर हे कमी काळाचं अधिवेशन आहे, त्या अधिवेशनामध्ये ते जर सहभागी झाले असते तर जनतेला आणि प्रामुख्यानं त्यांच्या सहकार्यानं आनंद झाला असता। पण ठीक आहे, उशिरा का होईना ते नागपूरला दर्शनासाठी येत आहेत, त्याबद्दल त्यांचं मनापासून स्वागत करतो आम्ही। महाराष्ट्रात रस्ते सुरक्षेसाठी
काय म्हणाल त्याबद्दल? झेब्रू नावाचा एक शुभंकर आम्ही तयार केलेला आहे. झेब्रा क्रॉसिंगच्या माध्यमातून अनेक वेळा पादचाऱ्यांच्या अपघात होतात आणि आम्ही आतापर्यंत जो रेशो काढलेला आहे 40% अपघात हे टू व्हीलरवरून चालणाऱ्या प्रवाशांचे होतात आणि त्याचबरोबर 20% अपघात हे रोड क्रॉसिंग करताना होतात. आणि झेब्रा क्रॉसिंगचा उपयोग सर्वसामान्य प्रवाशांनी किंवा जनतेनं करणं अपेक्षित असताना तसं होत नाही आहे. त्यामुळे आम्ही झेब्रा जे एक जनावर आहे त्या जनावराला रिस्पेक्ट देऊन आम्ही झेब्रू नावाची एक संकल्पना आमच्या RTOच्या एका अधिकाऱ्याने आणली आणि त्या झेब्रूच्या माध्यमातून तो शुभंकर आम्ही बनवून सर्वसामान्य लोकांमध्ये आम्ही तो फिरवणार आहोत आणि जनजागृती करणार आहोत. जास्तीत जास्त रोड सेफ्टीच्या माध्यमातून अपघात होऊ नये आणि त्यात कमी यावी, किंबहुना ते अपघात पूर्णतः बंद व्हावे हे मताचे परिवहन विभाग असल्याकारणानं झेब्रूच्या माध्यमातून आम्ही जनजागृती करणार आहोत. प्रताप सर, अगले 1 साल में 8000 नई ST बसेस लाई जाएंगी, उसके बाद निविदा प्रक्रिया में देरी न हो उसके लिए विभाग क्या कदम उठाएगा? बहुत खुशी की बात ऐसी है कि 3000 बसेस की निविदा प्रक्रिया ये पूरी हो गई है. ये पूरी की पूरी बसेस हम नॉन AC और एक 52 सीट वाली ये बसेस रहेगी. पूरी अच्छी बसेस है. टाटा कंपनी और साथ ही में अशोक लेलैंड, ये दोनों कंपनियों को ये निविदा प्रक्रिया में उन्होंने भाग लिया था, इसलिए उनको वर्क ऑर्डर दिया गया है. आगे के 3 महीने में 3000 बसेस आएंगे और आगे और 6 महीने में 5000 बसेस, क्योंकि वो भी निविदा प्रक्रिया अभी ख़त्म होने आई. तो 8000 बसेस ये 2026 में ST महामंडल के पास आएगी और वो 8000 बसेस और हमारे पास अभी 18500 बसेस, ऐसे अगर पकड़ेंगे आप तो हमारे पास करीबन 24,500-25 हज़ार बसेस आएंगे. तो हम यही चाहते हैं कि इस साल हमारे जो परिवहन सेवा को जितनी भी बसेस चाहिए उतनी पूरी हो जाएगी, क्योंकि जब भी पुरानी बसेस जो है वो पूरी हम अभी स्क्रैप में डालते ले जा रहे हैं, उसका भी टेंडर हो गया. पहले के ज़माने में जो देखा जाता था कि बार बार ST महामंडल की हमारी जो ST बस है लाल परी है और रास्ते पे बंद गिरी है, किसके टायर नहीं है, किसके और कुछ प्रॉब्लम है, तो ये शंका अभी उपस्थित नहीं होगी. साथ में और नई बात हम लोग कर रहे हैं कि हम लोग 2047 का प्लानिंग कर रहे हैं. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी के माध्यम से हम ये सोच रहे हैं कि हमारी जो 2047 में पूरी की पूरी ऐसी जो बसेस रहेगी ये EV बसेस रहेगी. तो हम ये सोच रहे हैं कि अभी फ़िलहाल 2026 में हमारी 30% बसेस ये EV हो जाएगी और बाकी ऊपर की बसेस हम धीरे धीरे स्टेप बाय स्टेप आगे के 15 साल में EV पॉलिसी के हिसाब से लेते रहेंगे, ताकि हमारा 2047 का जो संकल्प है वो भी पूरा हो जाए. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने ST महामंडळाच्या भरपूर ठिकाणी जागा आहेत आणि त्यापैकी तब्बल 216 डेपोचं आम्ही ह्या ठिकाणी PPP तत्वावर ते करणार आहोत. म्हणजे ज्या पद्धतीनं बस स्टँड आहे त्या बस स्टँडच्या ऐवजी बस पोर्टची निर्मिती जसं गुजरातला करण्यात आलं. पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी बस पोर्ट निर्माण केलं होतं. मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन आलो. चांगले बस पोर्ट त्या गुजरातमध्ये आहेत. तशाच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सुद्धा बस पोर्ट व्हावे ही माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची संकल्पना आहे आणि त्या माध्यमातून आता 216 ST डेपोच्या निविदा प्रक्रिया आम्ही केलेल्या आहेत आणि त्यामध्ये फक्त आम्ही शहरी भागातील हे बस डेपो करणार नाही आहोत, त्यामध्ये पॅकेज केलेलं आहे. एक जर शहरी भागातील डेपो त्या ठिकाणी घेतला तर त्यामध्ये ग्रामीण भागातील 2 डेपो हे विकसित करून द्यावे लागतील. तेव्हा एका पॅकेजमध्ये 3 डेपो अशा पद्धतीने 3 बस पोर्ट निर्माण होतील आणि जास्तीत जास्त त्यातून ST महामंडळाचा फायदा होईल. आणि निविदा प्रक्रिया राबवत असताना राज्य शासनाच्या नवीन धोरणानुसार 49+49 म्हणजे 98 वर्षाच्या करारावर, लीजवर, भाडेतत्वावर ही बस पोर्ट सगळीकडे आम्ही प्रत्येक ज्या ठिकाणी आमच्या प्रॉपर्टीज आहेत त्या ठिकाणी आम्ही आता विकसित करायला देत आहोत. त्यामुळे भविष्यामधला ST महामंडळाचा कारभार हा अतिशय चांगल्या प्रकारे आणि हायटेक होणार आहे आणि सर्वसामान्य जनतेला, प्रवाशांना त्याचा फायदा होणार. नाही, धाराशिवला 140 कोटी रुपयाचा निधी नगर विकास विभागाच्या माध्यमातून
शहरासाठी उपलब्ध झालेला आहे. त्यातील शहरातील सर्व रस्ते हे सिमेंट काँक्रिटीकरण आणि त्याचबरोबर रस्त्या शेजारील असलेले सगळे गटारासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. मध्यंतरीच्या काळामध्ये काही शंका कुशंका निर्माण झालेल्या असल्याकारणानं त्याला स्थगिती देण्यात आली होती, परंतु 4 नोव्हेंबर रोजी माननीय उपमुख्यमंत्र्यांनी एका बैठकीचं आयोजन करून त्याचा स्थगितीसुद्धा आदेश जो होता तो उठवला होता. त्यामुळे धाराशिवचे रस्ते आता चकाचक होणार आहे आणि प्रामुख्यानं उरला DPDCचा मुद्दा. त्या ठिकाणी सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी काही कारणास्तव स्थगिती दिली होती. ती सुद्धा स्थगिती 2 महिन्यापूर्वीच उठवलेली असल्याकारणानं धाराशिव जिल्ह्याच्या विकासाला कुठेही बाधा येणार नाही. परिवहन विभागामध्ये जे म्हणजे बस चालक आहेत, ट्रक चालक आहेत, ते म्हणजे मोबाईलचा वापर करतात म्हणजे वाहन चालविताना. 250A ची कारवाई करताना महाराष्ट्र जे म्हणजे नाही बघा, बेकायदेशीरित्या जर असं कोणी वापर करत असेल किंवा चुकीच्या पद्धतीनं जी नियमावली आहे त्या नियमावलीच्या अधीन राहूनच प्रत्येकाने काम केलं पाहिजे, परंतु कोणी नियमाचा भंग करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. धन्यवाद.